नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम ही फ्रेम बघा जवळ. माझी एक निरगस चाहती इयत्ता 7वीची सृष्टी मोरे हिने माझ्यासाठी स्वतःच्या हातानं सुंदर असं चित्र रेखाटलं आहे. चित्रकलेच्या स्वरूपात तिनं माझा एक फोटो फ्रेम बनवला आहे. एक नव्हे तर 2 बनवले आहे. हे बघा, हा पण मी आहे. जेव्हा केस माझे छोटे होते, लहान होते, तेव्हा मी असं दिसायचो. आणि हा आताचा फोटो आहे माझा. हीच ती निरागस चाहती माझी लाडकी भगिनी सृष्टी मोरे. तिनं तिच्या हाताने वेळात वेळ काढून माझ्यासाठी सुंदर असं चित्र रेखाटलं. चित्रकलेच्या स्वरूपात तिनं माझे 2 फोटो फ्रेम बनवले. आनंद वाटला. आज वाटलं की यार, आपण लोकांची सेवा करतो, आपण आपला स्वभाव चांगला ठेवला, लोकांच्या मदतीला धावून गेलो, आपण प्रत्येक मुलीची रिस्पेक्ट केली आणि आज मला माझ्या कामाची पोचपावती भेटली. बाळा, खरंच मनापासून तुझे आभारी. असंच प्रेम कायम सुरू राहू दे. तुझा हा भाऊ तुझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुझ्या पाठीशी असेल. तुला कोणत्याही गोष्टीची कधीही गरज भासू दे, मी तुझ्यासोबत असेल. तुझ्या कलेला मी खरंच वाव देतो, माहिती का. तुझ्या कलेची मी रिस्पेक्ट करतो मनापासून, की खरंच या चाहतीने माझ्यासाठी जे केलं ते माझ्या नाही का कामाची पोचपावती मला खऱ्या अर्थानं म्हणता येईल. आणि एक जिम्मेदारी मला या ठिकाणी पडली की आपण आतापर्यंत आपला स्वभाव चांगला ठेवला, आपण आतापर्यंत सगळ्याच्या मदतीला धावत गेलो आणि आपण सगळ्यांसंग चांगलं वागलो. आणि कुठेतरी आज मला वाटलं की आपण स्वभाव चांगला ठेवला आणि स्वभाव चांगला ठेवल्यामुळे, आपण प्रत्येक मुलींची रिस्पेक्ट केल्यामुळं, आपण सगळ्यांशी चांगलं वागल्यामुळं आज आपल्याला 4 लोक मानतात. आणि माझ्या सर्व युवकांना, सर्व मित्रांना हे सांगणं आहे की तुम्ही देखील तुमचा स्वभाव चांगला ठेवा, व्यसनापासून दूर राहा, मुलींची रिस्पेक्ट करा, सगळ्यांशी चांगलं वागा. तुम्हाला तुमच्या स्वभावाची पोचपावती एक दिवस नक्की भेटत असते. खरंच आज मला स्वतःवर अभिमान वाटतो, स्वतःवर प्राऊड होतो की आपण सगळ्याशी चांगलं वागलो, म्हणून आज आपल्याला 4 लोक मानतात. पद, प्रतिष्ठा, नाव, सत्ता या गोष्टी काय येतात जातात, परंतु आपला स्वभाव एखाद्याच्या हृदयामध्ये घर करून जात असतं. जेव्हा एखादं लहान मूल आपला चाहता होतो ना, जेव्हा आपल्याला मानतो ना, तेव्हा खरंच तो आनंद खूप वेगळा असतो, माहिती आहे का. आज ज्या परिस्थितीतून मी वर आलो, ज्या सराउंडिंगमध्ये मी लहानचा मोठा झालो, ज्या मित्रांमध्ये मी वाढलो, त्यातून इथपर्यंत येणं हा प्रवास खरंच खडतर होता. परंतु खरंच शेवटी मी तेच बोलन की मी माझ्या कामाशी प्रामाणिक होतो. मी माझं काम जिम्मेदारीपूर्वक पार पाडलं. आमचे मार्गदर्शक जालिंदर भाऊ जाधव व तानाजी भाऊ जाधव या संघटनेनं मला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर एक नवीन ओळख निर्माण करून दिली. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मी काम करत गेलो, लोक मानत गेले. तशी त्यापैकी एक ही चाहती. खरंच आनंद वाटला, माहिती आहे का, की ह्या मुलीनं कमीत कमी 2 ते 2.5 3 तास तरी लागले, साधारणतः 3 तास लागले असतील हे फ्रेम बनवायला, हा फोटो काढायला. परंतु तिनं तिच्या वेळेचा विचार न करता, तिच्या अंगामध्ये जी कला होती त्या कलेच्या स्वरूपात माझं सुंदर चित्र रेखाटलं. आणि खरंच आनंद वाटला की आपण आपलं काम आतापर्यंत जे प्रामाणिक करत आलो, यानंतरही आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि माझ्या प्रत्येक मित्रांना, प्रत्येक भावांना हेच सांगणं आहे की तुम्ही तुमचा स्वभाव चांगला ठेवा आणि प्रत्येक मुलींची रिस्पेक्ट करा. आपणही एका आईची मुलं आहोत, आपल्या घरामध्ये ही आई बहीण आहे. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या लोकांना आपलं आयडियल पर्सन मानलं पाहिजे, चांगल्या लोकांना आपण फॉलो केलं पाहिजे. आपण चांगल्या लोकांना फॉलो केल्यानंतर त्यांचे विचार आपल्या विचाराचे जुळतात, आपण त्यांच्यासारखा विचार करायला लागतो. मी देखील चांगल्या लोकांना फॉलो करतो आणि चांगल्या लोकांना फॉलो केल्यामुळं आपले विचार बदलतात आणि आपण कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं, आपल्याला हा अभ्यास खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होत असतो. खरंच आनंद वाटला की आज मला माझ्या कामाची पोचपावती भेटली. आज माझा आनंद गगनात मावण्यासारखा नाही आहे, कारण एका निरागस चाहतीनं माझ्यासाठी जे फोटो फ्रेम बनवली, बस आनंद वाटला, खरंच खूप आनंद वाटला. आणि मी माझ्या संपर्कामध्ये असलेल्या प्रत्येक बहीण भावासाठी, प्रत्येक मित्रासाठी, वडीलधाऱ्या माणसांसाठी, सगळ्यांसाठी मी कधीही अवेलेबल आहे. तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मी तुमच्या सोबत असेल. मला कधीही फोन करा, माझा फोन तुमच्यासाठी 24 तास चालू असेल. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल, त्या प्रॉब्लेमला खऱ्या अर्थानं आपण कसं सॉल्व्ह केलं पाहिजे, कसं त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडलं पाहिजे. जर कोणाला काय मार्गदर्शन लागलं, मी एवढा मोठा नाही की मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम वाटला की यार खरंच हा प्रॉब्लेम आपल्या डोक्याच्या बाहेरचा आहे,
तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय नाही घेता आला तर हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी असेल, हक्काचा माणूस. तुमच्यासाठी 12 वाजता नाही, 2 वाजता, 4 वाजता पण फोन चालू आहे माझा. 24 तास फोन चालू आहे. कधी फोन करायचा, माझा फोन तुमच्यासाठी चालू आहे. कोणत्याही गोष्टीचं मार्गदर्शन लागलं, कोणत्याही गोष्टीची तुम्हाला मदत लागली, हक्कानं फोन करा. आणि बाळा, तुझ्यासाठी मी कधी आणि कुठेही उभा असेल, हा तुला शब्द आहे माझा. खरंच मनापासून तुझा पुन्हाच एकदा आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून तू सुंदर असं चित्र माझ्यासाठी रेखाटलं. खरंच धन्यवाद. प्रत्येक कलेची आणि कलाकाराची आपण जाणीव ठेवली पाहिजे, आपण त्या कलेची रिस्पेक्ट केली पाहिजे. बाळा, तू माझ्यासाठी जी सुंदर चित्र रेखाटलीत ना, त्याच्या बदल्यात मी तुला काय देऊ शकतो. मी इतका मोठा नाही, मी इतका महान नाही, परंतु माझ्याकडून तुला एक सुंदर फ्लावर पॉट गिफ्ट. खुदा भी जब तुम्हें मेरे पास देखता होगा